नमस्कार, मी राहनी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर मी आज माझ्या चेहऱ्यावरती एक होम रेमेडी अप्लाय करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याचा 100% फायदा होईल. थंडीच्या दिवसामध्ये आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी, चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी, घराच्या बाहेर कुठेही न जाता, एकही रुपया खर्च न करता आपण किचनमधील वस्तूंचा वापर करून एक होम रेमेडी तयार करणार आहोत. आजच्या रेमेडीसाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे बेसन पीठ. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बेसन पीठ उपलब्ध असतंच आणि अगदी पुरातन काळापासून बेसन पिठाचा उपयोग ते चेहऱ्याचे तसेच त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी केला जातो. तसेच यासोबतच आपल्याला अजून 2 गोष्टी लागणार आहेत, ते म्हणजे मध. मध देखील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. मधामुळे आपल्या स्किनमध्ये ड्रायनेस येत नाही, तसेच सॉफ्ट अशी आपली त्वचा होते. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक टोमॅटो. मी या ठिकाणी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे लाल रंगाचा, आणि तसेच एक बटाटा देखील किसून घेणार आहे. टोमॅटो आणि बटाटा किसून घ्यायचा आहे. त्यानंतर एका रुमालामध्ये ते बांधून त्यातला रस पिळून घ्यायचा आहे. तुम्ही असं देखील वापरू शकता, पण त्यातल्या बिया आपल्या स्किनवरती दिसून येतील. त्यामुळे तसं न करता हे व्यवस्थित किसून घ्यायचं आणि नंतर रुमालाच्या साहाय्याने यातील रस पिळून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच मी बेसन पिठामध्ये चिमूटभर हळद टाकली होती. हळदीचा वापर फक्त चिमूटभरच करायचा. जास्त वापरली तर तुमचा चेहरा जास्त येल्लो येल्लो दिसेल. त्यामुळे फक्त चिमूटभर हळद यामध्ये वापरायची आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि बटाट्याचा रस मी पिळून घेतला आहे. आता जे बेसन पीठ आणि हळद घेतली होती ना आपण वाटीमध्ये, त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला हा रस टाकून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण जे घटक वापरले होते ना ते सर्व एकजीव झालेले आहेत आणि या कन्सिस्टन्सीमध्ये आपली होम रेमेडी तयार आहे. खूप बेस्ट आहे आणि यातील कुठलाही एक घटक तुमच्याजवळ नसेल ना तर काहीही हरकत नाही. तर आता जी होम रेमेडी आपण बनवून ठेवली आहे ना ते आता मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे. पण त्या अगोदर काय करायचं, व्यवस्थित आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि रुमालाच्या साहाय्याने कोरडा करून घ्यायचा आहे. क्लीन केल्यामुळे काय होतं, आपण जी होम रेमेडी करतो ना त्याचा इफेक्ट जाणवतो आणि चेहऱ्यावरची घाण वगैरे धूळ असेल ना ती सर्व निघून जाते. तर तुम्ही पाहू शकता मी माझा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे आणि त्यानंतर रुमालाच्या साहाय्याने व्यवस्थित कोरडा करून घेतलेला आहे. आता जी आपण होम रेमेडी बनवून ठेवलेली आहे ना ती आता माझ्या बोटांच्या साहाय्याने मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. तर व्यवस्थित बोटांच्या साहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी, आपली स्किन तुकतुकीत होण्यासाठी ही खूप बेस्ट होम रेमेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आपल्या चेहऱ्यावरती जास्त बेनिफिट्स दिसून येण्यासाठी काय करायचं, अगोदर हा जो फेस पॅक आहे ना तो सिंगल लेअरमध्ये लावून घ्यायचा आहे. मग थोडा वेळ थांबायचा आहे, जवळजवळ 5 मिनिट. त्यानंतर पुन्हा एकदा लेअर लावून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला याचे खूप जास्त फायदे मिळतील. नुसताच रंग गोरा असून चालत नाही, तर चेहऱ्यावरती पिंपल्स, डाग वगैरे नसेल ना तर आपली स्किन खूप छान अशी दिसते. अगदी सावळी जरी त्वचा असेल ना पण चेहऱ्यावरती एकही डाग नसेल, खूप चेहरा उजळ असेल, टवटवीत असेल ना तर खूप उठून दिसतो. तर त्यासाठी तुम्ही ही होम रेमेडी नक्की ट्राय करा. खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही पाहू शकता मी अगोदर एक लेअर अप्लाय केली होती. त्यानंतर माझ्याकडे थोडासा फेस पॅक शिल्लक होतं ना, मी दुसऱ्यांदा पुन्हा यावरती लावून घेतला आहे आणि हे सुकण्यासाठी असंच ठेवणार आहे मी 5 ते 10 मिनिट. खूप पूर्वीपासून बेसन पिठाचा वापर आपले त्वचेचे तसेच चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. यापैकी जर तुमच्याकडे एखादा घटक उपलब्ध नसेल ना तर काहीच हरकत नाही. फक्त बेसन पीठ, चिमूटभर हळद आणि 1 चमचा दूध यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावरती हा मास्क लावला ना तरी देखील तुम्हाला खूप छान असा रिझल्ट पाहायला मिळेल. आणि आपण या ज्या होम रेमेडीज करतो ना तर याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. उलट आपली स्किन जास्त गुळगुळीत आणि तुकतुकीत होण्यासाठी मदत होते. खूप ब्राईट असा चेहरा होतो. नक्की तुम्ही हा फेस पॅक ट्राय करून पहा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रेमेडी जर तुम्ही कंटिन्यू 3 दिवस केली ना तर तुम्हाला तुमच्या स्किन टोनमध्ये खूप जास्त फरक झालेला जाणवेल. ॲक्च्युली पहिल्या दिवसामध्ये खूप जास्त फरक तुम्हाला जाणवेल. तुमची स्किन खूप सॉफ्ट, गुळगुळीत आणि तुकतुकीत होईल. तर तुम्ही पाहू शकता 15-20 मिनिट होऊन गेलेले आहेत आणि फेस पॅक बऱ्यापैकी सुकला होता. तर आता काय करायचे, थोडेसे हात ओले करून घ्यायचे पाण्यामध्ये आणि स्क्रब केल्यासारखं व्यवस्थित स्किनवरती असं थोडंसं मसाज करून घ्यायचे आहे.
त्यानंतर थंड पाण्याने व्यवस्थित चेहरा धुवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी माझा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि ग्लो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे। खूप छान असा ग्लो चेहऱ्यावरती आलेला आहे। खूप सॉफ्ट अशी माझी स्किन झालेली आहे आणि आपली स्किन जर सॉफ्ट असेल ना तर नकळतपणे आपला हात आपल्या स्किनवरती अलगद फिरवला जातो। तर खूप छान असा रिझल्ट आलेला आहे तुमच्या समोर आहे। आता कुठलीही होम रेमेडी जेव्हा आपण आपल्या स्किनवरती अप्लाय करतो ना तर त्यावेळेस काय करायचं, चेहऱ्यावरती कुठलीही क्रीम वगैरे लावायची नाही। तर तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल आणि आल्मंड ऑइल जे प्युअर असतं ना स्वीट आल्मंड ऑइल ते मिक्स करून एक नाईट क्रीम बनवलेली आहे। तीच मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेत आहे। खूप छान रिझल्ट आहे। याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही जर ती देखील केली ना खूप छान असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल। नक्की तुम्ही ही रेमेडी ट्राय करा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।